घरातले कामं. काही गृहिणींचा सगळ्यात कंटाळवाणा विषय. खूप कंटाळा येतो बऱ्याच वेळा कामाचा. पण जे रोजचे कामं आहेत ते करावेच लागतात. पण ते जर कामं असे सकाळचे कामं, त्याच्यानंतर धुणे, भांडे, स्वयंपाक आणि लगेच बाकीचे जे साफसफाई आहे ते जर करत बसलं तर कंटाळवाणं होतं. पण सकाळचे कामं सकाळी झाल्यानंतर हे जे साफसफाई आहे याला जर असा थोडासा वेळ घेतल्यानंतर जर कामं केले तर तेच कामं आणखी उत्साहात होतात. म्हणजे की लागोपाठ जर कामं करत राहिलं तर आपल्यालाही कंटाळा येऊन जातो आणि असं वाटतं की खूप कामं आहेत. तर माझी एक सवय आहे, हे फरशी पुसणं झालं, त्याच्यानंतर घरातली काही जी साफसफाई आहे ती मी दुपारचा वेळ झाल्यानंतर करते. सकाळचे कामं आटपल्यानंतर थोडा वेळ बाकीचे हे व्हिडिओचं वगैरे होऊन जातं आणि त्याच्यानंतर 3-4 वाजता जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने माझी ही सफाई असते. त्याच्यामुळे कामाचा असा लोड नाही येत. नाहीतर कंटिन्यू जर कामं करत राहिलं तर आपल्यालाही असं वाटतं की खूप कामं आहे, खूप लोड आलेला आहे. तर तसं न करता ही सफाई सुरू होती माझी 3-4 वाजता. तर झाडांना पाणी रोज देण्याची आवश्यकता नाही. घरातल्या झाडांना तर बरेच दिवस द्यायची आवश्यकता पडत नाही. जेव्हा ती वरची माती आहे ती अशी कोरडी झाली त्याच्यानंतरच त्याला पाणी द्यायचं. तर पाणी देताना काही हे जे पाम ट्री आहे त्याचं मी तिथेच देते आणि छोटंसं होतं ते कुंडी तिकडे नेली. सोफा सेट करताना पूर्ण त्याच्यावरचे जे कव्हर आहे ते पण काढून चांगले झटकून परत लावत असते. म्हणजे 1-2 दिवस तरी त्याला परत असं, लहान मुलं नाही घरामध्ये, ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहे त्यांच्या घरामध्ये पसाराही जास्त होतो आणि हे सोफा झालं, त्याच्यानंतर बेडशीट झालं, हे पण खराब जास्त होतात. पण लहान मुलं नसले की एवढं काही खूप पसारा नाही होत. तर 1-2 दिवस तरी हा सोफा कव्हर जे आहे ते व्यवस्थित राहतं, खराब नाही होत. तर ते सेट केलं आणि सोफ्याला कव्हरच घालायला पाहिजे असं एका ताईची कमेंट होती मला मागे. इकडे एवढी धूळ आहे की सोफ्याला जर कव्हर घातलं नाही तर तो सोफा काहीच कामाचा पडणार नाही. त्याच्यामुळे कव्हर ही घालावीच लागते आणि वरून पण एक कव्हर टाकलेली आहे मी. कारण व्हाईट कलरचा सोफा घेतला गेलेला आहे. माझी एक चूक झाली. सोफ्याचा जो वरचा कपडा आहे तो व्हाईट कलरचा आहे. किराणा भरताना मी प्रत्येक महिन्याला किराणा कधीच भरत नाही. हे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे मी व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीच्या ज्या आहेत मोठ्यावाल्या बॅग ह्या आणत असते. तर याच्यामुळे फायदा एक होतो, प्रत्येक महिन्याला किराणा आणायची आवश्यकता पडत नाही. वेळ असतो कधी नसतो आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे पैशाची खूप बचत होते याने. आणि हे जे पदार्थ असे आहेत की हे जास्त जरी आणून ठेवले तर घरात काही खराब होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच अशा आहेत की जास्त क्वांटिटीमध्ये जे आहेत. हे पॅक आता सर्फ एक्सेलचं आहे 5 kgचं. तर बरेच दिवस जातात आता आणि त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला दुकानामध्ये जा, ती वस्तू आणा, तर त्याची आवश्यकता पडत नाही. तर ज्या खराब होत नाही त्याच नाही आणत मी. बाकी मग जशा संपल्या तशा त्या पद्धतीने आणल्या जातात. आणि अशा जर वस्तू आणल्या एकदम किराण्यामध्ये तर काही गिफ्ट पण त्याच्यासोबत मिळत असतं. हे काही पैसे दिले याचे आणि अर्ध्या किमतीमध्ये आलेलं आहे हे. म्हणजे त्याच्यासोबत पूर्ण असं फ्री नाही आहे, पण त्याच्यासोबत आलेलं आहे काही पैसे देऊन. तेच ठेवल्यानंतर लगेच डायनिंगची क्लिनिंग करून घेतली. म्हणजे तिथलं पूर्ण किचनमध्ये जास्त आणि रोजच्या रोज जर असं या पद्धतीने सफाई करत जर राहिलं तर जास्त वेळ नाही लागत. आणि तुम्ही जर 7-8 दिवस त्या घराकडे पाहिलंच नाही आणि त्याच्यानंतर एकाच दिवशी जर पूर्ण सफाई काढली तर वेळही जातो आणि कंटाळाही येतो. त्याच्यामुळे 2 दिवस, 1 दिवस आणि रोज जर फरशी पुसायचं म्हटलं तर या पद्धतीने करायची आवश्यकता पडतच नाही. अगदी व्यवस्थित घर राहतं. फरशी पुसताना किती या पद्धतीचं असलं, उभ्याने फरशी पुसली जाते, पण जिथे हाताचा वापर करायचा तिथे करावाच लागतो. हाताचा वापर जर नाही केला तर ती फरशी पुसली असं वाटतच नाही. आता आजूबाजूला असं डाग पडलेले नसतात, पण देवघराच्या समोर तेलाचे डाग पडलेले असतात आणि फरशी पुसायला लागले की रिचीलाही ते खूप आवडतं फरशी पुसताना. तर तो जवळजवळच असतो. अगोदर डायनिंगच्या खाली पुसून घेतली की त्या ज्या चेअर आहे त्या तिथे साईडला लागून जातात आणि पूर्ण जी रूम आहे ती मोकळी होऊन जाते.
तर प्रत्येक कामाचं असो किंवा एखाद्या पैशाचं हे किराणा आणायचं नियोजन जर असेल तर अगदी व्यवस्थित होऊन जातं आणि आपल्याला पण लोड येत नाही. कामाचाही लोड येत नाही आणि पैशाचा पण लोड येत नाही. आता हाच जर किराणा प्रत्येक महिन्याला जर आणला तर त्याच्यासाठी साईडनं पैसे ठेवावेच लागतात की नाही, हे पैसे किराण्यासाठी आहे. पण असं जर आणून ठेवला तर बरेच म्हणजे आता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कधी कपडे जास्त असतात तर जास्त लागतील, कधी कपडे कमी असतात तर असं या पद्धतीने असतं ते. तर इथे तेलाचे डाग पडलेले असतात तर ते हाताने पुसावेच लागतात. हाताने जर नाही पुसले तर ते निघत नाही आणि फरशी पुसली म्हणून सुद्धा वाटत नाही. त्याच्यामुळे जिथे हाताचा वापर करायला पाहिजे तिथे करायलाच लागतो, कितीही वेगवेगळे वस्तू आणल्या तरीही. चतुर्थी होती संध्याकाळी आणि गणपती बाप्पासाठी नैवेद्य वगैरे झाला, आरती केली त्यांची. आणि या दिवसामध्ये दुर्वा काही भेटत नाही तर बासुंदी आणि मोदक होते केलेले. म्हणजे कामं केल्यानंतर बरेच असं होतं की देवाची पूजा राहते, तर तसं काही होत नाही. सगळे कामं व्यवस्थित होतात जर पद्धतशीर केले तर. आणि संध्याकाळचे कामं आटोपल्यानंतर जे ओटा आहे तो पूर्ण जर क्लीन करून ठेवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यामध्ये वेळ जात नाही. फॉल धुवून ठेवलेला होता, त्याला प्रेस करायची आवश्यकता नाही. फक्त घडी करताना त्याची जर व्यवस्थित घडी केली तर एक प्रेसचं काम पण आपलं कमी होऊन जातं. या साईडनं त्याची जी शिलाई आहे ती थोडी उसवलेली होती. या पद्धतीने घडी करून ठेवायची. धुताना त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी ते टाकून भिजू घातलं एक 10-15 मिनटं भिजू घातलेला होता. त्याच्यानंतर वाळू घातला. हेच व्यवस्थित व्हिडिओ केलेला होता मी. पण जर फॉल या पद्धतीने घडी करून ठेवला तर ते प्रेस करायची जी गरज असते तेवढं एक काम आपलं कमी होऊन जातं. आता हे घडी केलेला फॉल कितीही दिवस, किती महिने, अगदी वर्षभर जरी ठेवला तुम्ही तरीही प्रेस करायची आवश्यकता पडत नाही. याला ठेवताना फक्त व्यवस्थित ठेवायचं. असा तिरपा तारपा झाला की व्यवस्थित लागत नाही. आता हा असा ठेवून द्यायचा. आणि फॉल लावल्यानंतर जर या पद्धतीने टाचना जर लावल्या, अगोदर मी हाततुरपाई करायची धावदोरा, पण त्याच्यामध्ये पण वेळ खूप जात होता. त्याच्यानंतर ह्या टाचनाचा एक दिवस प्रयोग करून पाहिला, तो मला खूप आवडला. आता हे सकाळी जेव्हा वेळ मिळाला होता तेव्हा मी फॉल लावून ठेवलेला होता अगोदरच्या दिवशी. पण त्याची जी शिलाई आहे हाताचं शिवणं ते राहिलेलं होतं आणि वेळ मिळाला तेव्हा केव्हाही शिवता येतं या पद्धतीची. तिथपर्यंत दोरा आला तो की टाचण काढून घ्यायची आणि हाताने लावून घ्यायचा. अगदी 5 मिनटंही लागत नाही शिवायला. आणि फॉल पण इकडे तिकडे असं तिरपा तारपा होत नाही. धावदोऱ्याची जर केलं किंवा असं हाताने जर केलं, एखादी सिल्कची साडी असली खूप सुळसुळीत असते ती, तर फॉल पूर्ण तिरपा तारपा होऊन जातो. आणि या पद्धतीने जर टाचना लावल्या, असं वाटलं आपल्याला की फॉल व्यवस्थित नाही हा, तर त्या टाचना काढायलाही वेळ लागत नाही. पटकन काढल्या जातात आणि पटकन लावणंही तेवढ्या सोपे आहे. आणि त्याच्यानंतर हाताने तुरपाई करून घ्यायची. आता याची पण प्रेस करून साडी ठेवून दिली की टेन्शन राहत नाही. तर या पद्धतीने हा व्हिडिओ आता कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.